पक्षातर्फे जर प्रवीण कोल्हटकरला संधी भेटली असती तर बहुमताने हा जिंकला असता. मूळ कारण म्हणजे आज मी एस सी समाजाचा आहे. आज मी बघायला गेलं तर एक कोळी बांधवाला मदत करायला यासाठी आलो. बाळासाहेब असताना आम्ही दोघं एकत्र शाखा प्रमुख झालो शिवसेनाचे. निष्ठेने काम केलं. जितके पण सभा, मोठे आझाद मैदानाची सभा असो, बाळासाहेबांची सभा असो, या सर्व सभामध्ये जे डेकोरेशनचं काम असतं ना, ते निशुल्क पक्षसृष्टी म्हणून, निष्ठा म्हणून या व्यक्तीने केलं. असे अनेक, जितकं कमी आहे म्हणजे बोलतो ना, एखाद्या व्यक्तीला जी आपली फाईल पक्षसृष्टीला दाखवावी लागते की माझी इतकी कामं आहेत, हे बघा आणि मला मतदान द्या. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही जे निष्ठावान असतो, काय पैसे, काय लोभ, असं काय न ठेवून जे आम्ही लोकांच्या सेवेसाठी एक संधी जी आम्हाला भेटते, शासकीय संधी, त्याच्यामध्ये रोजगार असतं, ज्याच्यामध्ये वॉटर, मीटर, गटर ही दुरुस्ती. आज तुम्ही कुलाबा बघा, गेल्या 50 वर्षापासून कुलाबा हा कुलाबा सारखेच आहे. ओल्ड कुलाबा जे म्हणतो ना, ते ओल्डच आहे, नवीन कधी नाही झालेली आहे. पण जेव्हा उमेदवारीची वेळ येते तेव्हा अशा लोकांना, मी एक एक्झाम्पल देतो, अशोक धात्रक 95ला हा व्यक्ती उमेदवार म्हणून, आमदार म्हणून जिंकून आला. 95 नंतर 95च्या वेळी 55 उमेदवार अपक्ष जिंकून आले होते, जेव्हा बहुमताने आमच्या शिवसेनेची सत्ता आली होती. गणेश नाईक पासून जितके पण मोठे मोठे नाव आहेत, तुम्ही आता वाशीचं बघा, परिवर्तन बघा किती आहे. कुलाबा तसंच आहे. आज त्याच व्यक्तीच्या मुलाला, अजिंक्य काय नाव आहे ना त्याचं, लहान आहे वयाने सर्व, फक्त बापाचा मी मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट दिली. त्याचं कार्य काय, बापाचं कार्य काय, NCP मधून काँग्रेसमधून NCP, आणि पक्षमध्ये मला तिकीट भेटेल का तर मी येतो, तर मी पैसे खर्च करतो. अशा पैशाच्या निष्ठेने तुम्ही तिकीट वाटप करणार तर आमचे लोक निष्ठावान जाणार कुठे? आज फक्त मी उभा यासाठी आहे की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत.